to spill the tea with Sartapesh. Today we've got you guys really great guests actually. And obviously, brother, we are going to have a heartfelt conversation here. Yes, for sure. I'm पण excited. It's going to be epic. अलापिनीचं नाव खूप सुंदर आहे आणि खूप युनिक आहे आणि म्हणजे आम्ही तरी पहिल्यांदाच हे नाव ऐकलंय. अलापिनीचा अर्थ एक्सप्रेसिव्ह म्हणजे इझिली एक्सप्रेस करू शकणारी. लहानपणी मला आई बाबांनी सांगितलं होतं असं विचारल्यावर सांगायचं सगळ्यांशी गोड बोलणारी मुलगी. Oh my God. त्याच्यामुळे मी असं सांगायचं लहानपणी सगळ्यांची गोड बोलणारी मुलगी. ते हळूहळू आता असं मी नाही सांगू शकत ना सगळ्यांना कारण मी नाही आता सगळ्यांची गोड बोलणार. त्याच्यामुळे मान्य तरी केलं लोकच अशी भेटतात. अरे बापरे, सगळ्यांचं स्वतःला बघितलंस का असं? त्याच्यामुळे एक्सप्रेसिव्ह बेसिकली अलापिनी म्हणजे एक्सप्रेसिव्ह. रुचिर तर काही बोलायलाच नको. रुचिर तर अर्थातच त्याचा अर्थ आहे म्हणजे शब्दातच अर्थ आहे. हो, रुचिर म्हणजे स्वीट. रुची फेवरेट वाला थिंग. आणि आम्हाला हे पण कळलंय की रुचिरच्या शब्दाप्रमाणेच तू आहेस. म्हणजे तुला क्रिकेट पण आवडतं, तुला खूप सारे स्पोर्ट्स आवडतात आणि त्याच्यामध्ये गुडघ्याची वाटी पण तू सरकवून घेतली. म्हणजे बालपण जर तुम्ही पडला नाही गुडघ्यावर किंवा असं म्हणतात नाही गुडघा खर्चाटला नाही तर तुम्ही बालपण एन्जॉय नाही. मी 4 वेळा गुडघा खर्चवला. सो मी खूप एन्जॉय केलं. एवढा वेळ नव्हतं पण ठीक आहे. लोक थोडस तुझं तिकडे म्हणजे सगळ्यांचं असतं असं नाही. पण तू आधी म्हणतेस की इथे डोकं आहे, मग तू म्हणतेस इथे. पण तू डोक्यावर पडला असं काहीतरी किस्सा आहे ना. मी 3रीत होतो आणि मी तेव्हापासूनच प्रॉब्लेम मी 3रीत होतो. मी शाळेत माझी शाळा 1:30 वाजेपर्यंत असायची. सो मी 2ला घरी आलो आणि जेवलो वगैरे आणि मी झोपलो होतो. सो मला ना तेव्हा लहानपणी आजी मला ना डोक्यावर तेल घालायची कारण तिला वाटायचं की केस जातील माझे वगैरे. आधी 3रीतच तल्लख बुद्धी मिळावी म्हणून आजी तेल लावायची. ती मला तेव्हा असं म्हणायची. आता ते मला नंतर कळलं की बुद्धी आधीपासूनच होती. तर तिने तेल वगैरे घातलं, मी जेवलो वगैरे आणि मी झोपायचो एक तास. मला सवय होती की नंतर तर मी झोपलेलो असाच. माझा मित्र आहे एक छोटू म्हणून, तो बिल्डिंग मध्ये त्याचं नाव अथर्व हर्डीकर. तर तो आला मला बोलवायला. तो पण माझ्या शाळेत 1 वर्ष सिनियर मला. तो आला आणि मला म्हणाला रुचिर चल ना आपण खाली क्रिकेट खेळायला जाऊ वगैरे, असंच टाइमपास करू. तर म्हणाला ठीक आहे. तर आई मला सांगत होती की नको जाऊ. आपल्याला एक असतं ना की इंडिकेशन असतं, आईला असं म्हणतात की 6 सेन्स सगळंच कळतं. करेक्ट. तर ती मला म्हणत होती नको जाऊ. तर येणार थांब ग मम्मा, एक 5 मिनिटं जाऊन येतो वगैरे असं मी म्हणत. तिचं काही ऐकलं नाही आणि मी गेलो. तर आमच्या बिल्डिंग मध्ये ना असं ते स्टेअरकेसच्या इकडे असं एक स्लिपरी हे आहे, सरफेस आहे. तर आम्ही नेहमी तसेच उतरायचो. तर माझ्या बॅक ऑफ द माइंड नव्हतंच की माझ्या हाताला वगैरे तेल लागले कारण मला 10 वेळा सवय होती मला आधीपासूनच, मी आहे अजूनही. तर मी असं 10 वेळा केलं असेल ते मला आठवत नाही आता. तर मी असं करत ते स्लाइड करत असा गेलो आणि माझा हात सरकला, दोन्ही हात सरकले आणि मी गडगड पूर्ण खाली पडलो आणि मी उठलो परत. तर बॅक स्टोरी अशी होती की मला इकडे ना पुळी आली होती. तर मला वाटतं ती पुळी फुटली असेल बहुतेक. तर त्यानंतर मी मागे वळलो आणि मी बघितलं स्टेअरकेसला एवढं रक्त. मी घरी गेलो आणि मी आईला सांगितलं मम्माला की मम्मा ही बघ पुळी माझी बहुतेक फुटली. दाखव एकदम चिल होती ती, कैला जीवन वगैरे आणू शकत. आणि मग त्यानंतर तिने बघितलं आणि खोक पडली होती अख्खी. दिला ना मला एक धबाडा आणि मला मम्मा दुखते. हो सॉरी तिचं पहिली रिॲक्शन तिथे मारो. मग त्यानंतर 7 टाके. मग आता आला पण म्हणाले की तेव्हापासून डोक्यावर आधी मीच म्हणतो. तेव्हा 7 टाके वगैरे पडले आणि डॉक्टर म्हणाले फॉर्च्युनेटली की काहीतरी मिलीमीटर्स किंवा सेंटीमीटर्सनेच मेंदूपासून ते तुझ्या समाधानासाठी म्हणले डॉक्टर. जरा धक्का लागलाच होता. म्हणून हुशारी वाढली. हे पण ऐकून भारी वाटलं. म्हणजे तू पण जे सांगितलं की तुझी फ्रेंड जी आहे टेनिस खेळायला जाते, माझी स्कूल फ्रेंड. म्हणजे आम्ही 4थी पासून आम्ही एकत्र आहोत
आणि ती 4थीपासूनच म्हणजे ती लहानपणापासून टेनिसच खेळत आली आणि ती शाळेत पण म्हणजे आमचे असे हे आहेत की शाळेत पहिल्या पिरियडला यायचीच नाही कारण तिचं फिटनेस असायचं आणि ती स्वॅग मध्ये दुसऱ्या पिरियडलाच यायची डायरेक्ट किट बिट घेऊन यायची वगैरे असं सगळं तिचं एकदम किंवा ती परीक्षांना नसायची मग तिला नंतर परीक्षा द्यायला लागायच्या वगैरे असं तिच्याकडे नोट्स नसायचे कधी तर मी तिला माझ्या अख्खी लिहिलेल्या वह्या ती फक्त झेरॉक्स काढून घ्यायची म्हणजे इतकं सगळं आमचं हे होतं. तर ती 11वी-12वी नंतर US ला गेली टेनिस परस्यू करायला पुढे. त्याच्यामुळे ती गेल्यापासून आम्हाला असं झालं की यार रोहिणी मावशीकडे आपण जायला पाहिजे म्हणजे तिला असं वाटलं नाही पाहिजे की अरे ऋतुजा नाहीये किंवा म्हणजे तिला हे आहे असं. त्याच्यामुळे तिच्याकडे गणपती त्याच्यानंतर दिवाळी काही दसरा सगळे सण असतील किंवा माझा डान्स क्लास जो आहे पुण्यात तो तिच्या घराच्या खूपच जवळ आहे आणि मी प्रत्येक वेनसडे थर्सडे डान्स क्लासला जाते. सो वेनसडे थर्सडे पैकी एक दिवस तरी घरी जाताना एक चक्कर रोहिणी मावशीकडे मारायची तिला काय गप्पा मारायच्या आणि ती पण इतकी तिला सगळं म्हणजे कधी कधी मी असं होतं की अरे आई बाबांना कसं सांगू आधी रोहिणी मावशीला सांगते ती काय रिॲक्ट होते बघते आणि मग आई बाबांना सांगते इथपर्यंत मी तिच्याशी कम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे मी एकदम तिला आधी काय मला असं हे होते ते होते असं सगळं सांगते आणि मग घरी. त्याच्यामुळे हे आमचं एकदम खूपच मला ना आता ही म्हणाली म्हणून मला एक किस्सा आठवला की हिची जी मैत्रीण होती ती झेरॉक्स वगैरे करायची. मी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर झेरॉक्सवर पास झालो. म्हणजे माझी एक मैत्रीण होती रिया बाडकर म्हणून ती सिरियल बघायची माझी स्वाभिमान. सो आमचं असं काही हे नव्हतं तर तिने फर्स्ट डेला बघितलं असेल मला कदाचित कॉलेजमध्ये हा ऍक्टर आहे असं आहे. आणि मी नंतर कॉलेजला शूटमुळे जाऊच शकलो नाही तर तिने मला मेसेज वगैरे केला आम्ही बोललो वगैरे आणि आम्ही फ्रेंड झालो. तर मी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिच्यामुळे पास झालो जेन्युअनली. कारण तिने मला इतके नोट्स दिलेत म्हणजे एक्झामच्या एक दिवस आधी सगळ्यांना माहिती आहे की आपलं शूट असतं तेव्हा वेळच नाही मिळत. एक्झामच्या एक दिवस आधी ती मला सगळे कन्सेप्ट शिकवायची आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट होते. सो मला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आवडतात म्हणजे मी कॉमर्स बॅकग्राऊंड असलं कारण सो मला कळायचं पण पटकन पण ती शिकवायची इतकं चांगलं ना की म्हणजे मी तिला म्हणालो तू जर काही झालं नाही करेल तर टीचर बन तू. काही झालं नाही म्हणजे जर होईलच पण मी म्हणतो की हे पण तू एक सेकंड ऑप्शन ठेव. खरंच म्हणजे मला आता या पॉडकास्टच्या निमित्ताने तिला थँक्यू म्हणायचंय कारण ऑफकोर्स तिच्यामुळेच मी पास झालो. आणि मम्मा पण म्हणायचे अरे तू आता तिला ती तिचा अभ्यास कधी करते आणि कमाल म्हणजे ती खूप हुशारच आहे. ती आता CA करते. तुम्ही दोघेही तसं बघायला गेलं तर फारच यंग आहात आणि तुमचं कामही तेवढंच डेडिकेटेडली करता. हे कसं जमवता? आवडतं काम म्हणजे आवडतं काम करताय म्हणून ते मज्जा येते करायला आणि मग मज्जा जेव्हा येते करायला तेव्हा ते आपण जास्त करतोच म्हणजे त्याच्यामुळे इट्स ऑलवेज लव्ह फॉर द वर्क. एक्झॅक्टली ही म्हणाली जसं स्पॉट ऑन. म्हणजे मला आधीपासूनच ऍक्टर व्हायचं होतं. म्हणजे मी 10वी माझी संपली तेव्हाच मला वाटलेलं की मी ऍक्टरच व्हायचंय मला काही झालं तरी. आणि मी इतक्या ऑडिशन्सला गेलो की काहीच वर्कआउटच नाही व्हायचं. म्हणजे ते म्हणायचं नाही हे नाही ते नाही. आणि मम्मा यायची माझ्याबरोबर ती पण ऑब्व्हियसली ना कारण ती तिचं काम सोडून. तर मला पण असं वाटलं यार मी आईला खूप त्रास देतोय का असं वगैरे एकाला. आणि काय करणार आपल्याला 16 वर्षाचे असतो आपण तेव्हा कायच कळत होतं मला. पण मी नाही मला हेच करायचंय. पण मी खरं सांगतो जेव्हा मला कॉल टाइम येतो ना तेव्हा मी देवाला थँक्यू म्हणतो की खरंच जेन्युअनली. कारण मी यासाठीच एवढी वर्ष हे करत होतो की कॉल टाइम आल्यानंतर मला तर असं वाटतं काम मिळणं जास्त सोपं आहे काम टिकवणं खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युअली. कारण कधी आता आपण बघतोच रिप्लेस होतात हे होतात. सो काम मिळाल्यानंतर ते टिकवणं किंवा त्या लोकांबरोबर काम करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि मला मग मला काही फरक पडत नाही. तुम्ही शिफ्ट एक्सटेंड करा हे करा ते करा. तुम्ही 4ला पॅकअप दिलात तुम्ही मला सकाळी 10ला बोलवलं तरी मी येणार. मला आवडतच ना ते म्हणजे आवडती. आता आई मला म्हणते लेट उठतोस कॉल टाइम असायचा तेव्हा बरोबर 8:30ला जायचं असतील. मला ते ऑर्गॅनिकली व्हायचं माझं की असं मला करावं नाही लागायचं. हा नाही म्हणजे जर मला तिने अभ्यासाला उठवलं असतं तर मी कदाचित 10 वेळा विचार केला असता की लवकर उठू का नको. पण ह्याच्यासाठी असं नाही. आणि तेव्हा ना एकदा ती उठवायची माझा अलार्म वाजायचा तर ते दोघंही शॉक व्हायचे आई बाबा आई का आता कसा लवकर उठतोय. ऑब्व्हियसली ना कारण भक्ती आहे मेरी. हा भक्ती आहे मेरी खरंच भक्ती. त्याच्यामुळे इट्स द लव्ह फॉर द वर्क. आलापिनीचं तर अगदी म्हणजे तू कथ्थकही करतेस तू सिंगिंगही करते. तुझं बॅकग्राऊंड पण सिंगिंगचं आहे ना? हो माझा बाबा शास्त्रीय गायक आहे क्लासिकल व्होकलिस्ट. त्याच्यामुळे लहानपणापासून म्हणजे मी पोटात असल्यापासूनच गाणंच
ऐकतेय किंवा मी हे होतीये. त्याच्यामुळे अजूनही असं मी बाबाकडे कधी बसून शिकले नाहीये, कारण काय असं म्हणतात काय पिकतं तिथे विकत, चुकीचं आहे म्हणजे हे मी सांगते एक्झॅक्ट सांगते. तर पण म्हणजे बेसिकली असं होतं ना की आपल्या हापूसचे आंबे आहेत घरी, पण तरी आपल्याला तोतापुरीच खायचं असतं. पण सापडलं काहीतरी. पण मी असं बाबाकडे कधी शिकायलाच बसली नाहीये. पण ऐकून किंवा जे आलंय आता, म्हणजे बाबा गायकच असल्यामुळे जे आलंय जीन्स मधलं तेवढी मी गाते. आणि मला आवडतं गाणं ऐकायलाही भयंकर आवडतं, मला गायलाही खूप आवडतं. आणि मग असं झालं की मी डान्स मध्ये थोडासा माझा कल आईला दिसला की मी लहानपणी गाणी लागल्यावर नाचायचं, बेसिकच सगळ्यांचं असतं तसं. तर मी म्हणून मग आईने मला, बाबा म्हणाला मग असं नको, मग आपण क्लासिकलच तिला शिकवूया ना. म्हणून मग तेव्हापासून. आणि मग आय हॅव नॉट मिस्ड अ सिंगल क्लास, म्हणजे डान्स क्लास. हा जर मी पुण्यात असेन आणि मी बुधवार गुरुवार घरी, म्हणजे मी पुण्यात आहे बुधवार गुरुवार, तर मी असं कधीच झालं नाही मी काहीतरी वेगळं करायला गेली आणि मी क्लासला नाही गेली. त्याच्यामुळे ते पण आहे की मला इट्स माय फर्स्ट लव्ह, म्हणजे डान्स इज माय फर्स्ट लव्ह. त्याच्यामुळे मी डान्स केला. आणि मग आता मला हे पण क्षेत्र खूपच आवडतंय आणि मला हे एक्सप्लोर करायलाच आवडतंय हळूहळू, की हे मी करू शकते, हे मी करू शकते. इकडनं मला आय हॅव अ होल एक्झॅक्टली. सो मला त्याच्यामुळे एकदम मी आता एन्जॉय करतेय. एक अजून मला जाणून घ्यायचं आहे लापिनी, की श्रावण क्वीन होण्यासाठी ऍक्च्युली महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच मुलींची ती धडपड असते, पण तो प्रवास कशा पद्धतीने केला तर म्हणू आपण की यशाकडे नेतो, किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतो यशाकडे? तू काय केलं होतंस? मला म्हणजे आता हे खूप क्लिशे वाटेल, पण स्टेजवर तुम्ही असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही काहीतरी प्रिटेन्शियस करायला गेलात, जर वेन दे आस्क यू क्वेश्चन्स और वेन एव्हर यू आर सपोज टू एक्सप्रेस की तुम्हाला काय वाटतंय, कारण ते जे प्रश्न असतात सगळे ते असे कुठलेही वर्ल्ड पीस तुम्ही कसं आणाल किंवा काय जगाचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवाल असे नसतात. ते तुमच्या पर्सनॅलिटीला, म्हणजे आता मला प्रश्न विचारला होता की तुझ्यासाठी ध्येय महत्वाचं आहे का ध्येय गाठण्याचा प्रवास, बेसिकली डेस्टिनेशन का जर्नी, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे. तर मला ऍक्च्युली काय महत्वाचं आहे हे मी सांगायचं आणि का ते महत्वाचं वाटतंय हे मी सांगायचं, इतकंच ते आहे. त्याच्यामुळे मी जे उत्तर दिलं तर ते जास्त मी होते, म्हणजे आलापिनीने उत्तर दिलं म्हणून ते जास्त लोकांना आवडलं किंवा पुढे झालं. इट वॉज नॉट स्क्रिप्टेड, इट वॉज नॉट असं प्रिटेंड नाही केलं. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतंय ते. आणि दुसरी गोष्ट, खूप हेल्दी कॉम्पिटिशन असते. स्पोर्ट्स मध्ये काय असतं? स्पोर्ट्स मध्ये तर मला असं वाटतं ही म्हणते तसं डेडिकेशन होतं, हिच्या ह्याच्यात पण डेडिकेशन. आणि माझं खरं तर मला तर मी तुम्हाला म्हणालो तसं मला क्रिकेटरच व्हायचं होतं, कारण माझ्या पप्पाचं स्वप्न होतं. तो माझ्यापेक्षा म्हणजे पार्ल्यात त्याला इतका रिस्पेक्ट आहे ना की मी आता कितीही मोठा झालो तरी मला तो रिस्पेक्ट मिळणार नाही एवढा, कारण तो त्याच्या टीमचा कॅप्टन वगैरे होता आणि तो माझ्यापेक्षा खूप चांगला क्रिकेट खेळतो. म्हणजे मी काहीच नाही रिप्रेझेंट वगैरे केलं नाही. मी तुम्हाला तेच तर सांगणार होतो, मी तिथेच येणार होतो. आता त्यांची फायनान्शियल कंडिशन त्या इतकी ब्लीक होती ना की तो म्हणजे काय म्हणतात तेव्हा जबाबदारीमुळे तो त्याच्या ड्रीम्सकडे बघू शकला नाही. आणि सो त्याने मला ते देण्याचा सगळा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की माझ्या पण नशिबात नव्हतं क्रिकेटर होणं. पण मला क्रिकेट बद्दल प्रेम किंवा क्रिकेटमुळे मला क्रिकेटने पण खूप, क्रिकेट पण आपल्याला स्पोर्ट्स खूप शिकवतं की म्हणजे आता मला असं वाटतं की मी रग्बी मध्ये जेव्हा रिप्रेझेंट केलं त्यानंतर 5 दिवसांनी माझी मॅच होती, तर मला असं वाटलं की जर मी फक्त क्रिकेटवरच फोकस केलं असतं तर मी कदाचित ती मॅच खेळू शकलो असतो. बरोबर. काय म्हणतात, एक जर आपण स्पोर्ट्स घेतला आहे तो तर त्याच्यावरच फोकस करा ना, सगळ्या स्पोर्ट्स मध्ये नका हे करू. हे महत्वाचं आहे. पण कसं असतं, तेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा आपल्याला काही कळत नाही, आपल्याला वाटतं की सगळे स्पोर्ट्स खेळायला पाहिजे, हे पण माझं आहे, ते पण माझं आहे. एक्झॅक्टली. आणि रिझल्ट येतात ना तेव्हा आपल्याला वाटतं की ते पण मी चांगला आहे, ते पण मी चांगला आहे. खेळायला पाहिजे पेक्षा मला असं वाटतं की जे स्पोर्ट्समन असतात ना त्यांना तो फीलच येतो की कोणताही खेळ असेल तर मला जायचंच आहे, मला मैदानात उतरायचं आणि त्याच्यातून ते सुरू होतं. एक्झॅक्टली. म्हणजे मला आत्ताही मध्ये शूटिंगमुळे तर मला खूप क्रिकेट मी मिस केलं, तरी पण आमचे खूप मीटअप्स व्हायचे टीमचे. तुमची नवरी मिळे हिटलरच्या सेटवर पण क्रिकेट असायचे ना? खूप. म्हणजे लाईट गेल्यानंतर सगळ्यात खुश आम्ही लोक असायचो असं मला वाटतं. आम्ही सरळ बॅट वगैरे आणून ठेवलेली सेटवर आणि आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो. म्हणजे खूप कमाल. आणि 1 टप आउट वगैरे, त्यात चिटिंग वगैरे तर होणार ऑब्व्हियसली. म्हणजे खेळणारे क्रिकेट आणि चिटिंग होणार नाही तर मध्ये क्रिकेट नाही.
लाईट गेल्यानंतर मला फरक नाही पडायचा की कधी येणार आहे लाईट वगैरे, इतकं हे. पण अगेन सगळे इतके हे होते की लाईट आल्यानंतर सगळ्यांनी एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की आपण कशासाठी आलो इकडे, क्रिकेट खेळायला आपल्याकडे अजून वेळ आहे. लाईट आल्यानंतर सगळे गपचूप ठेवायचे बॅट आणि सगळे कामाला लागायचे. आणि मला असं वाटतं की क्रिकेट म्हणजे मी वेडा आहे, कोहली पगलूच आहे मी आरसीबी आता फायनलला गेली तेव्हा मी गेलेलो अहमदाबादला गेलेलो जिंकताना असं बघणं. हो एक्झॅक्ट. आणि मी रडतोय तिकडे, मी ओरडतोय आणि अख्खा स्टँड येऊन मला म्हणतोय कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटलं की मी जिंकलो. आणि स्पेसिफिकली दुसरे टीम वाले जे होते ते लाईक ठीक आहे चलो एक ट्रॉफी आय जस्ट वॉन्ट टू पॉज यू. आता समज इथे समोर तुझ्या कोहली उभा आहे, ओ माय गॉड, मी रडीन. तुझं काय रिॲक्शन असेल? मी रडीन. मला कळणारच नाही काय होईल. मी रडीन. मी आता हे पण घातलंय ना, तो घालतो असं म्हणून मी ते अनुष्का माझी अनुष्का मला भेटली नाहीये, पण मी वेडा आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्याची एक ग्लिम्स बघायला ना, म्हणजे पप्पा पण माझ्या इतकाच वेडा आहे त्याच्यासाठी. तो मला रील्स पाठवतो, कोहली किती डेडिकेटेड आहे, हे आहे, तू शिक त्याच्याकडनं काहीतरी हे ते. आणि तो मला लिटरली मॅच संपली आरसीबीची, त्याचे मला 5 मिस कॉल आलेले. पण तिथे कसं जॅमर्स लावतात ना स्टेडियम, मला ते उचलता आलेले. कॉंग्रॅच्युलेशन रुचिर, गणपती बाप्पा मोरया. सो इतके लूप्ड होते दोघंही. मम्मा पण येस फायनली जिंकलो वगैरे, कसं ये ते लोक इतके खुश होते की मी म्हणालो यार बस. म्हणजे मी वेडा झालेलो तेव्हा. मी एक्सप्लेनच नाही करू शकत की मी काय त्या 2 तासात केलं असेल. मी वेडा म्हणजे मी ओरडत होतो आरसीबी 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 असं. आणि 18 वर्षांचा वेट होता यार. म्हणजे मला असं वाटलं की किती त्या माणसाने सगळं जिंकलं आयुष्यात. वर्ल्ड कप आहे त्याच्याकडे A to Z, पण त्याच्याकडे ती एक ट्रॉफी नव्हती. आणि ती ट्रॉफी हे करायला त्याने लाईफ त्याची अख्खी हे दिली. आणि तो असं म्हणाला नाही की मी टीम सोडीन किंवा ही डिडंट, म्हणजे त्याच्याकडे ऑप्शन्स तर होते की दुसऱ्या टीम्स मध्ये जाणार, पण डोंट म्हणाला. मग हे पण क्रिकेटमधनं शिकण्यासारखं खूप आहे. रॉयल्टी एक्झॅक्टली. आणि फॅन्स पण तितकेच रॉयल आहेत. मला हे आणि तू पंजाबचा नाहीस ना, आता रिअलाइज झालं. कारण आमचे सेटवर टॉक्स व्हायचे की अरे मी म्हणाला आज मॅच आहे, पंजाबला कोण मुंबईतच वगैरे ठीक आहे. तेव्हा ती टीम खूप चांगली म्हणजे आम्ही ऍक्च्युली करत होते. के राहुल होता त्याच्यात, पण कधी फायनल त्यांनी 2च खेळलेत. हो ना, पण मी फायनल जरी असू शकते ना, गेल होता तेव्हा मला ती टीम आवडायची. मला असं व्हायचं की तिने जर चांगलं केलं ना तर खरं तिने यावर्षी चांगलंच केलं. एक्झॅक्टली. सो मला आवडत. मला आता रिअलाइज झालं मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 18 वर्ष वगैरे म्हणताय तर तुम्ही. आणि इट वॉज त्याला म्हणतात होली ट्रिनिटी म्हणत होते त्या फायनलला. कारण पंजाब पण नाही जिंकले 18 वर्ष आणि आरसीबी पण जिंकली नव्हती. सो न्यू विनर फिक्स्ड होता यावर्षी. And the thing is, कोहली का जर्सी का नंबर 18 सीझन 18 सगळं ऍड्स बघितलं. मी तुम्हाला डीएम्स दाखवू शकतो. मी लिटरली कोहलीला डीएम करतो इंस्टाग्रामवर की मी त्याला मेसेज केलेला 2 भाई आय एम कमिंग असं. म्हणजे एकच ऑब्व्हियसली कधी रिप्लाय येणार नाहीये, पण जर कधी भेटला मला तो. आत्ता पण माझा तोच वॉलपेपर आहे, कोहलीने ती ट्रॉफी उचलली आहे तोच, आणि तोच राहील खूप वर्ष. मला असं वाटतं की आणि मी त्याला टेक्स्ट केलेला की त्या डेट म्हणजे 3/6/2025 ची टोटल पण 18 होती. सो मी त्याला ते टेक्स्ट पण केले की भाई अब सब हो गया है, अब सब रेडी मैं आ रहा हूँ उधर, भाई मैं लेजिट आ रहा हूँ. आणि मला इतकं टेन्शन येत होतं कारण मित्र कसे असतात ते तुम्हाला माहितीच आहे. अरे तू पनवती आहेस, तू इंडियाला हरवून आलायस, तुला लाज नाही वाटत का? आता आरसीबीला पण हरवायचंय का तुला? पण कोणी आरसीबी फॅन नाही तिकडे. सो ते खुश होते, हा जातोय ना, हा हरवणार आरसीबी. आपण ऑडिशनचं बोलत होतं रुचिर. आणि म्हणजे ऑडिशनला तुम्ही कशा पद्धतीने घेता? ऑडिशन मध्ये फेल्युअर पण येतं, तुम्ही कधीतरी सक्सेस पण मिळतं, तर ह्याला कशा पद्धतीने तुम्ही घेता? सो मी तरी स्पोर्टिंगलीच घेतो. कारण मी बरेच ऑडिशन दिलेत आता पण, या 4 महिन्यात पण बरेच ऑडिशन दिलेत. आणि मला आवडतं ऑडिशन द्यायला, कारण मला ती अख्खी प्रोसेसच आवडते. की आता बघा, जर आपण कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असलो ना 9 to 5, एक आपल्याला जॉब मिळाला, त्यानंतर 20 वर्षानंतर तोच जॉब असतो कदाचित. पण आमचं असं नाहीये.
म्हणजे एक शो संपला. आता हिटलरमध्ये आमचं किती बॉन्डिंग होतं सगळ्यांचं, बट सगळ्यांचे आता 5 वेगळे आहेत. आता आम्ही रोज भेटत नाही किंवा आमचं रोज बोलणं नाही होत. अगेन सगळ्यांना एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे आता जर आता ही नसताना जर मला कोणी विचारलं की आलापिनी कशी होती तर चांगलंच बोलणार होत आम्ही. पण कसं असतं की दिस इज आवर लाईफ रिव्हॉल्व्स इन दिस इंडस्ट्री. सो मला असं वाटतं की सगळ्यांची चांगलं वागा, सगळ्यांची जे आहे. कारण एक दिवसाचं पण जर कोणी जे येतात एक दिवसासाठी ते आपल्याला नंतर आपण जर कधी हिरो झालो तर ते येऊ शकतात ना आपल्या मेन कॅरेक्टर्स मध्ये, प्रायमरी कॅरेक्टर्स मध्ये, आणि तेव्हा त्यांना ते आठवणार आहे हा तेव्हा चांगला वागलं. सो सगळ्यांचीच चांगला वागा. आणि जरी प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाला काहीतरी, तरी मला असं वाटतं सेटवर ना आपण चांगलंच बघायला पाहिजे. किती आपला मूड ऑफ असला, किती आपण चिडलो असलो तरी सगळ्यांची चांगला वागा. कारण समोरचा माणूस काय व्हॉट इज गोइंग थ्रू आपल्याला माहित नाही. कदाचित तो आपल्यापेक्षा जास्त बॅटल्स फाईट करत असेल. आणि मी सगळ्यांना सांगेन की ज्यांना ऍक्टर व्हायचंय प्लीज या इंडस्ट्रीमध्ये. तुमच्या ड्रीम्सना तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे. आणि मी असं बघितलं, आता मी फॉर्च्युनेटली मुंबईचंच आहे म्हणून मला कुठून ट्रॅव्हल करून मुंबईला येता नाही आलं, म्हणजे यावं नाही लागलं. पण जे येतात खरंच कमाल, सल्यूट. आणि किती लोक अशी आपल्याला काय वाटतं, आता विकी कौशल सक्सेस झालाय म्हणून आपल्याला विकी कौशल माहितीये काय, असे किती विकी कौशल असतील जे आपल्याला माहितीच नाही, जे अजूनही स्ट्रगल करतायत, अजूनही पेइंग गेस्ट म्हणून राहतायत. सो तुम्हाला स्ट्रगल आहे या इंडस्ट्रीमध्ये, आणि प्लीज या इंडस्ट्रीमध्ये. आणि मला एक सांगायचं की फेक ऑडिशन्स आपल्याला जे असतात, मी इतक्या ऑडिशन्सला गेलो की मला सांगितलं की 5,000 रुपये भरा मग आम्ही तुम्हाला काम देऊ. कुठलीही ऑडिशन अशी नसते, फ्री ऑफ कॉस्ट असतात ऑडिशन्स. आणि कुठलाही कास्टिंग डायरेक्टर तुम्हाला तुमच्याकडनं पैसे मागणार नाही, उलट देईलच काम मिळाल्यानंतर. सो हे पण मी सगळ्या अपकमिंग ऍक्टर्सना सांगेन. आणि या इंडस्ट्रीमध्ये खूप ऍक्टर्सची गरज आहे. कमिंग टू दॅट, तुम्ही लोक नवरीमणी हिटलरच्या सेटवरून तुम्हा लोकांना जसं वल्लरी ताई तुला भेटली आहे, तसं तुम्हा लोकांना अजून बाकीचे कनेक्शन्स तर ऑफकोर्स भेटलेच आहे. मग त्यांच्याबद्दल काहीतरी. मला आता ही वल्लरी जसं म्हणाली तसं ही वल्लरी तिची बहीण होती. तर मला शो मध्ये ऑफकोर्स माझी जी बहीण होती शर्मिला ताई, म्हणजे आता ती वी आर ब्रदर्स अँड सिस्टर्स फॉर लाईफ. कारण झालं आता पण रक्षाबंधनला मी तिच्या घरी गेलेलो. आणि ना मी असं आपण खूप कमी लोकांबरोबर असतो ना की यू आर युअर सेल्फ विथ देम. तर मला असं वाटतं की मला प्रिटेंड नाही काय करावं लागत. मला जर ही गोष्ट आवडत नाही, मला कॉफी आवडत नाही, मी तिला सांगतो हे नको बनवूस, आणि ती पण ते परसिव्ह करते. सो मला असं वाटतं. आणि बेस्ट गोष्ट आहे म्हणजे फर्स्ट डेला मला अजूनही आठवतं, मला एंट्री माझी होते तेव्हा मी तिला उचलून घेतो असं. तर मला ऑब्व्हियसली, आणि ती मोठी ऍक्टर आहे ऑफकोर्स, तो आपल्याला एक असं दडपण अरे बापरे आता हिला हे करायचं, पण तिने एवढं कम्फर्ट केलं ना मला फर्स्ट डेला. सो ती कायम स्पेशल राहील. आणि ऑफकोर्स हिटलरमुळे मला राज आणि भूमिजा आमचा एक ट्रायो आहे, सो तो पण ते दोघं त्यांनी आम्ही खूप धमाल केली दोघांनी, तिघांनी. लाईक माइंडेड लोक एकत्र आलो. आणि सेम अगेन शर्मिला ताई बरोबर जसं आहे ना तसं मी त्यांच्याबरोबर असतो. आणि आम्ही कधीच एकमेकांची स्तुती वगैरे करत नाही. आम्ही तिघही एकमेकांना फक्त रोस्टच करत असतो. आणि मी सगळ्यांनाच रोस्ट करायचो सेटवर. म्हणजे मी असं म्हटलं ना आम्ही सरळ एकमेकांचे सीन वाक्य आहेत त्याच्यात आता काय करणार ना आपण, वाक्य बोललो त्याच्यानंतर कट आणि ऍक्शनच्या नंतर जे काही आम्ही रोस्ट केलं एकदम. मी आणि राज तर आम्ही एकमेकांना इतकं रोस्ट करतो अजूनही. म्हणजे आमचे चॅट्स जर कोणी वाचले तर हादरून जाते असेच आहेत आमचे चॅट्स. आणि भूमीचा पण फॉर दॅट मॅटर. म्हणजे तू म्हणालीस तसं ती भाई आहे आमची ग्रुपची. मला ती असं वाटतच नाही की अरे ती मुलगी हे चल ना बाबा पकवून, असंच माझं होऊन आहे तिच्याबरोबर. पण खरंच हे तिघं तर मला सेट म्हणजे कोणताही सेट असू दे अशा पद्धतीचे बॉन्ड बनतात आणि ते कायम आयुष्यासाठी सोबत राहतात. आणि माझ्या फर्स्ट शो मध्ये पण माझे जे बॉन्ड्स होते ते अजूनही आहेत माझ्याबरोबर. सो म्हणजे 3-4 वर्ष झाली शो संपून, तरीही ते अजून आम्ही वी आर कनेक्टेड, वी मीट ऍट बर्थडेज वगैरे. सो असलं. आणि लोक म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये फेक लोक आहेत, असं एक पर्स्पेक्टिव्ह असतो लोकांचा. असं काही नाहीये. सी इफ यू आर रिअल विथ देम दे आर रिअल विथ यू. आणि कसं तुम्ही खूप वेळ घालवता एकत्र. हो, फॅमिलीपेक्षा जास्त वेळ. एक्झॅक्टली. म्हणजे आता मी आणि वल्लरी तर एकत्र राहत होतो एका पॉइंटला. म्हणजे आम्ही 6 महिने तरी एकत्र राहिलो. त्याच्यामुळे खूप जास्त वेळ घालवतो आपण. त्याच्यामुळे खूप गोष्टी कळतात ज्या कदाचित त्यांना आपल्याला दाखवायच्या नसतात. अशाही गोष्टी आपण तिकडे एक्सप्रेस करतो कारण दुसरं कोणी नसतंच बोलायला, मग काय करणार. त्याच्यामुळे ते बॉन्ड्स होतातच. आणि
ते छानच होतात. म्हणजे तुम्ही खूप वेळ एकत्र असता आणि खूप अप्स अँड डाऊन्स बघता ऍक्च्युली. सो मला असं वाटतं की होतात बॉन्ड्स आणि ते राहतात पण, आणि ते टिकवलं तर टिकतात. एक्झॅक्टली, टिकवले तर टिकतात. असाच एक किस्सा आहे ना महाराष्ट्र दिनाचा, आणि तुमची रील व्हायरल झाली होती. हो, माझी आणि वल्लरी, म्हणजे आम्ही अनुप्रास अलंकार म्हणून मराठीत अलंकार असतात त्याच्यावर रील केली होती. ती खूपच व्हायरल झाली होती. त्याची काय स्टोरी आहे? आम्ही ना, म्हणजे मला तो एक व्हिडिओ आला होता, तर त्याच्यात ते सगळे होते, ते अनुप्रास अलंकाराचे सगळे जे आम्ही म्हणालो ते सगळे त्या व्हिडिओत होते. आणि मी ते, माझ्याकडे माझी एक डायरी आहे ज्याच्यात मला जे आवडतं, कुठली कविता आवडली, काही कुठला पॅराग्राफ आवडला, काही ओळ आवडली, तर ती मी लिहून ठेवते. तर मी म्हटलं की आपण हे लिहून ठेवू आपल्याकडे नंतर कधीतरी. एक मज्जा आहे ना, प्रत्येक क ख ग घ पासन सगळ्याच्या त्या हे आहेत. म्हणजे आता क पासन कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुळकुळीत कोकिळीने काव काव करणाऱ्या कर्णकटू काळ्या कुट्ट कावळ्याची कीव केली, हे सगळं क आहे. तर असं सगळ्याच आहे, म्हणजे क ख ग घ च छ झ झ असे सगळ्याचे ते म्हटलं की हे आपल्याकडे असावेत, लिहिलेले तरी आपल्याकडे असावेत. म्हणून मग मी ते सगळे माझ्या डायरीत लिहून काढले ऐकून. आणि त्या दिवशी आम्ही शूट करून मी आणि वल्लरी घरी आलो. आणि का नाही, माझं लवकर पॅकअप झालं तर मी घरी येऊन ते लिहित बसले होते. आणि मग वल्लरी आली आणि मग ती म्हणाली काय लिहितेस? मी म्हणलं की एक मज्जा आहे, तुला ऐकवू का? मग ती म्हणाली ऐकव. मी म्हटलं पण पूर्ण ऐकायची. ती म्हणाली ऐकव. तर मी तिला ते सगळे ते ऐकवलं त्या व्हिडिओ मधलं. तर ती म्हणाली नाही कसलं कमाल आहे, आपण करूया का असाच व्हिडिओ, पाठ तरी करूया, व्हिडिओ करायचा का नाही ते नंतर बघूया, असं एक्सरसाइज म्हणून पाठ करूया. म्हटलं चालेल, मी हे लिहून घेणारच होते माझ्याकडे, तर आपण व्हिडिओ करूया किंवा पाठ करूया. त्याच्या पुढच्या दिवशी आम्हाला असा एक 12:30चा काहीतरी कॉल टाइम होता दोघींना. आणि आम्ही ठरवलं की सकाळी आम्हाला तसंही जायला कुठे मिळायचंच नाही, तिचं खूपच काम असायचं त्याच्यामुळे, आपण कुठेतरी ब्रेकफास्टला बाहेर जाऊया आणि तिकडनं डायरेक्ट सेटवर जाऊ, असं सगळं आमचं ठरलं. तर आम्ही सकाळी साधारण एक 8, 7:30-8ला वगैरे उठलो आणि तेव्हापासून पाठ करायला सुरुवात केली त्या ह्याच्यातनं. आणि मग ठरलं की एक तू एक मी, एक तू एक मी, क माझं होतं तर ख तिचं होतं, ग माझं होतं तर घ तिचं होतं, असं आम्ही पाठ केलं. आणि पाठ करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. मला वाचून बघून पाठ होतं, ते बघितलेली अक्षरं मला लक्षात राहतात. आणि मग माझं ती फोटोग्राफिकली पाठ होतं मला, तिचं ते ऐकून पाठ होण्याचंय, तिला ऐकून गोष्टी पाठ होतात. त्याच्यामुळे मी बघून वाचायचंय, मला लक्षात राहायचं, मग मी तिला वाचून दाखवायचंय, मग ती ते पाठ करायची. असं आमचं प्रत्येक एक 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 करत ते पाठ झालं. आणि आम्ही त्या ब्रेकफास्टच्या ह्याच्यातच आमचे ऑलमोस्ट 10 म्हणजे माझे 10 तिचे 10 असे करून 20 आम्ही तिथेच पाठ केले होते. म्हणजे हळूहळू एक एक, आधी 4 करायचे, मग ते बोलून बघायचे, अजून थोडे 6 करायचे, मग ते बोलून बघायचे, मग पहिल्यापासून एकदा परत, असं सगळं आम्ही अख्खा ब्रेकफास्ट त्याच्यातच फक्त करकर काकुली करकर एवढंच आम्ही आमचं चाललं होतं. आणि मग आम्ही ठरवलं ऍक्च्युली की आपण हे मराठी भाषा दिनला टाकूया, नाही गुढीपाडव्याला टाकूया. तर पण गुढीपाडव्याला आम्हाला सुट्टी नाही मिळाली किंवा शूट करायला वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे ते त्या दिवशी झालंच नाही. सो मार्च मध्ये हे झालं आमचं. 15 दिवसात एकमेकींचं पाठ करून झालं. आणि आम्ही घड्याळ लावून पण प्रॅक्टिस करायला लागलो की पटापट जमलं पाहिजे, कारण ते त्या इंस्टाग्रामच्या रील फॉर्मॅट मध्ये बसलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही पटापट जमलं पाहिजे, अडखळलो नाही पाहिजे. 1 टेक हवा होता आम्हाला, असं नको होतं की मध्ये कट झाला मग काय मजाच नाही ना, 1 टेक व्हायला हवं होतं सगळं. तर मी खूपच प्रॅक्टिस केली. आणि मग 1 मेला आम्हाला सुट्टी मिळाली, कारण म्हणजे महाराष्ट्र दिवस होता, त्याच्यामुळे आम्हाला सिरियल मधून सुट्टी मिळाली. आणि मी तिच्याकडे गेले होते राहायला, कारण एकच दिवस सुट्टी होती, तर पुण्याला कुठे जाऊन या म्हणून ती म्हणाली घरीच आपण तो व्हिडिओ पण करू. म्हटलं डन. मग आम्ही घरी तिच्याकडे तो सगळा सेटअप केला. म्हटलं की आता जरा महाराष्ट्र दिन छान ओढण्या नथ बीत असं सगळं घालू. मग ते झालं. मग पहिला टेक केला तो आमचा हे झाला, कारण काय तिच्याकडे खूप पक्षी आणि प्राणी असं सगळंच आहे, तर तिचा पक्षी ओरडला त्या टेकमध्ये. तर मला मग त्या पक्षाला आत ठेवलं. मग मी परत दुसरा टेक केला. मग दुसरा टेक केला, त्याच्यातनं तिची आई बसली ती शेजारी वैशाली मावशी. तर ती म्हणाली तुम्ही खूप रिजिड वाटताय, म्हणजे तुम्ही खूप टेन्शन आलंय तुम्हाला की आपलं चुकणार नाही ना, आणि असं वाटतंय जरा तुम्ही थोडे मोकळे व्हा, म्हणजे असं. सो मग दुसरा टेक आम्ही स्क्रॅप केला. म्हणजे ठीक आहे हा असू दे एक टेक, पण अजून एक करूया. आणि मग तिसरा टेक आम्ही जो केला तो खरं तर इंस्टाग्रामच्या रील फॉर्मॅटपेक्षा जास्त झाला. इंस्टाग्रामचं 3 मिनिटाचं रील आहे, पण आमचा तो 3 मिनिटं 10 सेकंदाचा 10 सेकंद पुढे गेला. तर 10 सेकंद पुढे गेल्यावर ना ते रेकमेंड होत नाहीत रील म्हणून.
पण आम्हाला असं झालं की यार हा खूप कमाल झालाय आणि त्याच्यात ना आम्हाला आमचं पण आवडत होतं की आम्ही एकमेकींकडे बघून की आवडणार आणि ती पण माझ्याकडे बघून असं सगळं मोटिवेट. सो आम्हाला मज्जा झाली होती टेक करायला. आणि तिची आई पण म्हणाली की आता तुम्ही वेळेच्या बाबतीत नका करू, हाच टेक आहे, हा टेक तुम्ही टाका, व्हायरल करा. आणि मग आम्हाला ना सानिका आणि भूमिजा आम्हाला ते आमच्या ना प्रत्येक रीलच्या त्या विचार आमच्या गिनीपिक्स असायच्या प्रत्येक. म्हणजे आम्ही आता पण डान्सच्या रील्स ज्या काही केल्या सेटवर, तर आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही काही बसवलं मी आणि वल्लरीने की त्यांना करून दाखवायचं. दे वर आर फर्स्ट ऑडियन्स, की त्यांना कळलं म्हणजे कळेल सगळ्यांना किंवा त्यांना आवडलं की ओके. सो असं आम्ही त्यांना म्हणून दाखवलं होतं, हेही त्यांना म्हणून दाखवलं होतं. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही ते लिहा, नुसतं म्हणून लोकांना कदाचित ते कळणार नाही किंवा रजिस्टर होणार नाही की तुम्ही काय करताय. सो तुम्ही टेक्स्ट टाका, कॅप्शन टाका ह्याच्यात. तर ते आम्ही ते सगळे लिहिले, भूमिजा आणि सानिका, आम्ही चौघींनी मिळून ते मराठी टायपिंग, आता खूप कमी लोक मराठी टायपिंग करतात, तर ते मराठी सगळं ते टाईप केलं आम्ही चौघींनी मिळून, आमच्या त्या ग्रुपवर टाकलं. आणि मग भूमिजाने आम्हाला ते एडिट करून दिलं की ते सगळं काय कसं असायला हवं, आउटपुट वगैरे. आणि मग आम्हाला खरं तर काही एक्सपेक्टेशन नव्हत्या ह्या व्हिडिओकडनं, मला आणि वल्लरीला. कारण काय, एकतर आम्ही आमच्या मजेसाठी की आपण असं काहीतरी केलं आणि मराठी भाषेसाठी असं आम्ही तो टाकला. पण त्याला इतका चांगला रिस्पॉन्स, म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता, म्हणजे इन्सेनच रिस्पॉन्स होता. मला मज्जा झाली. महाराष्ट्र टाइम्स कडनं मला फोन वगैरे आले की तुम्ही काय केलं सांगा, त्याची बातमी आली पुढच्या दिवशी वगैरे. आम्ही खूपच क्रेझी झालं, खूपच. आणि ह्यांनी जेव्हा तो व्हिडिओ टाकला त्यानंतर तोच व्हिडिओ माझ्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये आला, तर म्हणजे सगळ्यांनी खाली अरे हे तर रुचिरच्या सिरियल मधलं असं वगैरे टाकलं. तर मी इतका तो म्हणजे व्हायरल गेला तो व्हिडिओ, तर मी ह्यांना दोघींना हे केलं की व्हॉट्सअप फेम इज समथिंग एल्स. व्हॉट्सअपवर फेमस म्हणजे हुशार मुली असं करून तो खूप ठिकाणी व्हॉट्सअपवर फिरला. म्हणजे आम्ही गमतीत म्हणतो, पण आम्ही ग्लोबली फिरलो सगळीकडे. म्हणजे माझ्या बाबाचे 2 स्टुडंट्स जे अमेरिकेत राहतात, तर ते आले होते मध्ये त्याच्याकडे, म्हणजे ते इंडियात आले होते आणि आमच्याकडे क्लासला आले होते. तर ती म्हणाली, त्यांची आई येऊन की महाराष्ट्र मंडळचा जो ग्रुप आहे आमचा, त्या ग्रुपवर तुमचा तो व्हिडिओ आला. आणि ती ना कम्युनिटी आहे, म्हणजे व्हॉट्सअपवर आता कम्युनिटी 35,000 लोक आहेत त्याच्यात. तर 35,000 लोकांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ हे झाला होता. म्हणजे आम्हाला मज्जाच आली जरा. तर रुचिर आणि आलापिनी बरोबरच्या गप्पा मला नाही वाटत थांबणार आहेत, पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुमच्या दोघांसाठी आमच्याकडे काहीतरी आहे, टोकन ऑफ लव्ह. स्टेशनरी. थँक्यू सो मच. हो, खूपच भारी आहे. हो, फ्रॉम चाय टू चॅट. वाव, थँक्यू सो मच. आणि आम्हाला खरंच खूप मजा आली. म्हणजे मला असं वाटलंच नाही की पॉडकास्ट करतो. आम्हाला पण तुमच्या दोघांसोबत तुमची नोकझोक बघत गप्पा मारायला फार मजा आली. आणि रुचिर पहिल्यांदा इतकं रोस्टिंग मी पाहिलंय, ऑसम आहे. आणि हे असंच राहणार, म्हणजे मला वाटत नाही. आणि जर मी कोणाला रोस्ट नाही केलं तर मी त्यांच्याबरोबर रिअल नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी जर इट इज माय काय म्हणतात लव्ह लँग्वेज टाईप, की जर मी रोस्ट केलं म्हणजे तुम्ही माझे करेक्ट. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप धम्माल मस्ती आली, खूप आम्हाला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अजय सर.